श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल झाली स्वामींची पुण्यतिथी. अर्थातच आपण सगळ्यांनी आपल्याकडनं होतील तितक्या सेवा पूर्ण केल्याच असतील. माझं पण काल संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं, ते मी पूर्ण केलं. करून खूप छान वाटलं. जेव्हा पण आपण अशा विशेष सेवा करतो ना मित्रांनो, मनाला खूप आनंद होतो. तर काल जर मी संक्षिप्त गुरुचरित्राचं जेव्हा मी पठण केलं, म्हणून आज मला तुम्हाला श्री नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे. नृसिंह सरस्वती हे कोण होते, त्यांचं काय कार्य होतात, माझ्या बुद्धीच्या लेवलच्या हिशोबाने मी थोडंसं सांगते तुम्हाला. तर बघा, नृसिंह सरस्वती यांचा जन्म 14व्या शतकात झाला होता आणि त्यांचं कारंजा ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर त्यांचे जे माता पिता होते ते श्रीपाद श्री वल्लभ, जे दत्तगुरूंचे मनुष्य रूपातील प्रथम अवतार होते. श्रीपाद श्री वल्लभ यांचे सेवक होते. त्यांची सेवा करायची त्यांना खूप श्रद्धा होती त्यांच्यावरती, आणि त्यांच्या मनात एक इच्छा होती की मला पुत्र झाला तर तो तुमच्यासारखाच असावा, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्यासारखा असावा. तर त्यांच्याकडनं ते आशीर्वादसुद्धा घेतात. त्यांच्या ज्या माता आहेत त्या श्रीपाद श्री वल्लभांकडून आशीर्वाद घेतात की जर आम्हाला पुत्र झाला तर तो तुमच्यासारखाच असावा. तर त्यांच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्त होतो. आणि तो पुत्र जन्माला आल्यापासूनच ते सगळ्यात पहिले एक शब्द बोलतात, ओम. जन्मल्यापासूनच त्यांचा जो पुत्र आहे तो ओम ह्या शब्दाचं उच्चारण करत असतो, ओम. या व्यतिरिक्त तो काहीही बोलत नाही. ते बाळ काहीही बोलत नाही. जेव्हा पण त्याच्याशी कोणी काही बोलत असलं ना, तो फक्त ओम बोलायचा, ओम. या व्यतिरिक्त तो काहीच नाही बोलायचा. अतिशय शांत असा स्वभावाचा, अतिशय अक्षरशः देवाच्या रूपासारखा शांत राहणारा, आणि कोणी काही बोललं तर फक्त ओम बोलायचा. कोणीही काही, त्याला आईवडील बिचारे त्या आईवडील एकतर इतक्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर तो मुलगा काही बोलत नाही आहे. तर आईवडील खूप चिंतित होते. आईवडिलांना समजत नव्हतं काय करायचं. त्यांनी खूप वैद्य वगैरे दाखवले, मोठ्या मोठ्या महान संतांना दाखवलं, देवधर्म केले, पण तो मुलगा काही, म्हणजे ते जे बाळ होतं ते काही बोलायचंच नाही. पण एक दिवशी अचानक ते जे बाळ आहे ते आपल्या काहीतरी इशाऱ्याने त्यांना असं, त्याच्या पित्याला असं दाखवतं की तुम्ही माझे मौजी बंधन करा. तर ते त्यांना ते करतात. त्याचे आईवडील जे आहेत ते त्यांचे मौजी बंधन करतात. पण ज्या दिवशी त्यांचं मौजी बंधन होतं ना, त्याच दिवशी ते बोलायला लागतात. आणि ते बोलायला लागतात ना, ते डायरेक्ट ते भगवी कफनी वगैरे घालूनच येतात. आणि ते वयाच्या काहीतरी 7व्या का 8व्या वर्षी ते वैराग्य धारण करतात की, आणि मग जेव्हा ते बोलायला लागतात ना, तेव्हा ते त्यांच्या माता पिताला सांगतात की माझा जन्म हा गृहस्थ जीवन जगण्यासाठी नाही झालेला आहे. मी वैरागी आहे आणि मी इथे नाही राहू शकत. मी आता तपस्या करायला चाललो आहे. तर असं ही त्यांची, म्हणजे ते आहेत नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वती हे लहानपणापासून ते आपल्या माता पिताची समजूत काढून तिथून निघतात, घरातनं निघतात आणि ते तपस्या करतात. मग अशा प्रकारे ते गाणगापूरला येतात. गाणगापूरला आल्यानंतर त्यांनी अनेक लीला केल्या, अनेक चमत्कार केले. तर त्यापैकी एक चमत्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. असे तर खूप आहेत, सांगेल मी एक एक करून, पण आज तुम्हाला मी एक चमत्कार सांगते. तो म्हणजे जे नृसिंह सरस्वती होते हे अतिशय, म्हणजे त्यांनी जे खूप ज्ञानी महान असे ते संत होते. आणि ते साक्षात गुरुदेव दत्त यांचं ते मनुष्य रूपातलं द्वितीय त्या अवतार होते. म्हणजे तुम्ही विचार करा की ते किती ज्ञानी असतील, परंतु अतिशय शांत. त्यांना काहीच नव्हतं. ते तपस्या, त्यांनी वैराग्य धारण केलं. ते जंगलामध्ये जाऊन राहू लागले, भिक्षा मागून खाऊ लागले, परंतु ते खूप ज्ञानी होते. त्यांना जे ज्ञान होतं ना, त्यामुळे त्यांना नृसिंह सरस्वती ही त्यांना ती लोकांनी पदवी दिली. त्यामुळे नृसिंह सरस्वती असे त्यांचे नाव पडले. तर पुढे एक दिवशी ते भिक्षा मागत असताना एका दारात जाऊन थांबतात आणि तिथे ते त्यांच्या भाषेमध्ये भिक्षा मागतात. त्या घरामध्ये त्या दिवशी ती जी बाई असते त्यांच्या घरामध्ये काही नसतं.
पण ते आता दारामध्ये यतीश्वर आले तर त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे आणि खाली हाताने ते जायला नको आपल्या घरातून. अशी प्रत्येकाचंच तुमचं आमचं पण असंच विचार होता की आपल्या दारातून कोणी खाली नाही गेलं पाहिजे. तर सेम त्या दिवशी त्या महिलेच्या घरी पण काहीच नसतं, पण तिला असं वाटतं की आपल्या दारातनं हे खाली हात नाही गेले पाहिजे. तर ते त्यांना सांगते की महाराज तुम्ही थोडंसं थांबा, थोडा वेळ थांबा, माझे पती गेले आहेत सामान आणण्यासाठी, तर ते चांगले जे काही ते आणतील तर ते त्यातनं मी तुम्हाला देईन. त्या महिलेच्या दारात मित्रांनो एक म्हैस बांधलेली असते. ती म्हैस वांज असते. वांज म्हणजे तिला दूध नसतं, ती दूध देण्याच्या योग्य नसते. ती वांज म्हैस असते. ती बरेच दिवसापासून ती त्यांच्या दारात बांधलेली असते. मग यतीश्वर बोलता की तुझ्या दारामध्ये म्हैस बांधलेली असून तू आम्हाला क्षीर म्हणजे दूध, तू आम्हाला तिचं दूध काढून सुद्धा देऊ शकते, मी एवढा वेळ का थांबू. तर ती महिला त्यांना बोलते की नाही, ही जी म्हैस आहे ना स्वामी, ही म्हैस आम्ही कित्येक दिवसापासनं ही वांस म्हैस आहे, ती दूध नाही देत आणि आम्ही स्वतःसुद्धा तिला रेडा म्हणूनच पोसतोय. ही म्हैस दूध देण्यायोग्य नाही आहे. तर यतीश्वर बोलतात की तू खोटं बोलते आम्हाला. म्हणजे ही त्यांची लीला असते की जेणेकरून तू जाऊन त्या म्हशीचं दूध काढशील, कारण की तोपर्यंत ती म्हैस खरोखर वांजच असते. पण यतीश्वर म्हणजे स्वामी श्री नरसिंह सरस्वती यांचा तो चमत्कार बघा. तिथे ते आशीर्वादाच्या रूपात त्या म्हशीला ते दूध देण्यायोग्य ते बनवतात. त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा चमत्काराने म्हणा. ती बिचारी महिला त्यांना बोलत असते की नाही, ती म्हैस वांज आहे, ती काहीच कामाची नाही आहे, किंवा आम्ही सुद्धा आतापर्यंत तिला फक्त एक रेडा म्हणून पोचते, बाकी ती काहीच कामाची नाही. मग यतीश्वर बोलतात तुम्ही खोटं बोलते, तुला द्यायचं नाही आहे मला. जर का तू जा आत्ता त्या म्हशीचं दूध काढ, गरम कर आणि मला आणून दे. तर यतीश्वरांचा मान ठेवण्यासाठी ती महिला जाते आणि त्यांच्या समोर त्या म्हशीचं दूध काढण्याचा काढायला जाते की यतीश्वरांना पण दिसलं पाहिजे की मी खोटं नाही बोलत. मग त्यांच्यासमोर जेव्हा ती जाते ते हंडे घेऊन जाते. अक्षरशः त्यावेळी ती म्हैस 2 हंडे भरून दूध देते मित्रांनो. आणि हा चमत्कार असतो आपला नरसिंह सरस्वती यांचा. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने ती वांज म्हैस दूध देऊ लागते. हा चमत्कार असतो. तर हे तर त्या महिलेला माहिती असतं की कित्येक वर्षापासून ही म्हैस दूध देत नाही आहे, वांज म्हणून आपण तिला पाळतो आहे, पण आज अचानक की कशी काय दूध देऊ लागली. तो असतो श्री नरसिंह सरस्वती यांचा चमत्कार म्हणा, आशीर्वाद म्हणा, पण ते स्वामींनी दिलेला आशीर्वाद असतो. यानंतर हा त्यांचा जो चमत्कार आहे तो अतिशय सगळीकडे पसरला, गावोगावी पसरला की असं झालं आहे की वांज म्हशीला सुद्धा दूध द्यायला लावणारे असे नरसिंह सरस्वती. इथून पुढे सुद्धा त्यांनी अजून बऱ्याचशा लीला केल्या मित्रांनो. तर त्यापैकी एक छोटीशी लीला होती जी मला तुम्हाला सांगायची होती. दुसरी जी कथा आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर बघा, तुम्हाला ही कथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर का माझ्याकडनं काही चुकलं असेल तर त्याबद्दल सॉरी. आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि कमेंट करत जा. जर का काही चुकीचं वाटलं तर प्लीज मला कमेंट करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.